नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समाज सुधारक या चॅनलवर. आपल्या देशाच्या इतिहासात अनेक अशा घटना घडल्या ज्यांनी समाजाची दिशा बदलली. आज आपण एका अशा ऐतिहासिक कराराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने शोषित समाजाच्या राजकीय भविष्याची पायाभरणी केली. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. भाग 1. पार्श्वभूमी आणि गोलमेज परिषद. पुणे कराराची बीजे लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये पेरली गेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे अस्पृश्यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला की अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग असले तरी त्यांना स्वतंत्र राजकीय ओळख मिळणे गरजेचे आहे. त्यांनी केवळ मतदानाचा अधिकार मागितला नाही, तर स्वतंत्र मतदारसंघाची म्हणजे सेपरेट इलेक्टोरेटची मागणी लावून धरली, जेणेकरून शोषित समाज स्वतःचे प्रतिनिधी स्वतः निवडू शकेल. भाग 2. रॅमसे मॅकडॉनल्ड यांचा जातीय निवाडा. 16 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. यात मुस्लिम, शीखांप्रमाणेच अस्पृश्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षाचे हे मोठे यश होते. यामुळे दलितांना 2 मते देण्याचा अधिकार मिळाला होता, एक आपल्या प्रतिनिधीसाठी आणि दुसरे सामान्य उमेदवारासाठी. पण यामुळे भारतीय राजकारणात एक मोठी खळबळ उडाली. भाग 3. महात्मा गांधींचा विरोध. महात्मा गांधी त्यावेळी पुण्याच्या येरवडा कारागृहात होते. त्यांना वाटले की स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदू समाज कायमचा विभागला जाईल आणि अस्पृश्यता निवारणाचे काम थांबेल. त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. गांधीजींचे म्हणणे होते की राखीव जागा द्यायला हरकत नाही, पण मतदारसंघ स्वतंत्र नसावेत. त्यांनी या मुद्द्यावरून ब्रिटिश सरकारला पत्र लिहून आपला तीव्र निषेध नोंदवला. भाग 4. आमरण उपोषण सुरू. 20 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधींनी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले. संपूर्ण देशाचे लक्ष पुण्याकडे लागले. गांधीजींची प्रकृती खालावल्यामुळे हिंदू नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डॉक्टर आंबेडकरांवर प्रचंड दबाव येऊ लागला. एका बाजूला आपल्या समाजाचे हक्क होते आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचे प्राण. हा आंबेडकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेचा काळ होता. भाग 5. डॉक्टर आंबेडकरांची भूमिका. डॉक्टर आंबेडकर सुरुवातीला आपल्या मागणीवर ठाम होते. ते म्हणाले, मला गांधीजींच्या प्राणांची काळजी आहे, पण माझ्या समाजाच्या भविष्याचा बळी देऊन मी हे करू शकत नाही. त्यांनी स्पष्ट केले की राजकीय अधिकार हीच शोषितांची खरी मुक्ती आहे. मात्र देशपातळीवर वाढता तणाव आणि गांधीजींची ढासळती प्रकृती पाहून त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली. भाग 6. मध्यस्थीचे प्रयत्न. गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात समझोता घडवण्यासाठी मदन मोहन मालवीय, सी राजगोपालाचारी आणि बॅरिस्टर जयकर यांसारख्या नेत्यांनी मध्यस्थी केली. पुण्यात बैठकांचे सत्र सुरू झाले. आंबेडकरांनी अट ठेवली की जर स्वतंत्र मतदारसंघ सोडायचे असतील तर त्या बदल्यात अस्पृश्यांना मिळणाऱ्या जागांची संख्या वाढवून मिळाली पाहिजे. भाग 7. 24 सप्टेंबर 1932 कराराचा दिवस. अखेर 24 सप्टेंबर 1932 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास येरवडा जेलमध्ये ऐतिहासिक पुणे करार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सवर्ण हिंदूंच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गांधीजींनी या कराराला संमती दिली आणि आपले उपोषण सोडले. हा करार भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. भाग 8. स्वतंत्र मतदारसंघ विरुद्ध राखीव जागा. पुणे करारानुसार आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली आणि त्याऐवजी राखीव जागा स्वीकारल्या. स्वतंत्र मतदारसंघात फक्त अस्पृश्यच मतदान करू शकत होते, पण आता राखीव मतदारसंघात सर्व जातीचे लोक मतदान करणार होते. मात्र उमेदवार केवळ अस्पृश्य समाजाचा असणार होता. भाग 9. जागांच्या संख्येत मोठी वाढ. ब्रिटिशांच्या जातीय निवाड्यात अस्पृश्यांना फक्त 71 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र पुणे करारामुळे ही संख्या दुप्पट झाली. प्रांतिक कायदेमंडळात ही संख्या 71 वरून 148 करण्यात आली. मद्रास, बंगाल, मध्य प्रांत, बॉम्बे अशा विविध प्रांतांमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व लक्षणीयरित्या वाढले. आंबेडकरांनी वाटाघाटी करून जास्तीत जास्त राजकीय वाटा मिळवून दिला. भाग 10. केंद्रीय कायदेमंडळातील आरक्षण. पुणे कराराचा फायदा केवळ प्रांतिक पातळीवर झाला नाही, तर केंद्रीय कायदेमंडळातही झाला. केंद्रामध्ये अस्पृश्यांसाठी 18% जागा राखीव ठेवण्याचे मान्य करण्यात आले. या तरतुदीमुळे राष्ट्रीय राजकारणात शोषित वर्गाचा आवाज पोहोचण्याची खात्री निर्माण झाली. ही डॉक्टर आंबेडकरांच्या मुत्सद्दीपीपणाची मोठी जीत होती. भाग 11. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व. करारात केवळ कायदेमंडळाचा विचार नव्हता,
तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक सेवांमध्येही अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देण्यात आले. नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार अस्पृश्यांना प्राधान्य देण्याचे ठरले. यामुळे प्रशासकीय स्तरावर दलितांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. भाग 12. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद. पुणे कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत. प्रत्येक प्रांतात अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी ठराविक रक्कम राखून ठेवण्याचे मान्य करण्यात आले. आंबेडकरांना ठाऊक होते की राजकीय सत्तेसोबतच शिक्षण हे प्रगतीचे मुख्य साधन आहे. म्हणूनच त्यांनी या कलमाचा आग्रह धरला होता. भाग 13. अस्पृश्यता निवारणाची शपथ. पुणे करारानंतर मुंबईत हिंदू नेत्यांची एक मोठी सभा झाली. तिथे असा ठराव मंजूर करण्यात आला की हिंदू समाजात आता कोणीही जन्माने अस्पृश्य मानला जाणार नाही. सार्वजनिक विहिरी, शाळा आणि मंदिरे सर्वांसाठी खुली केली जातील. या करारामुळे सवर्ण हिंदूंवर अस्पृश्यता नष्ट करण्याची नैतिक जबाबदारी आली. भाग 14. कराराचे तात्काळ परिणाम. या करारामुळे ब्रिटिशांचे फोडा आणि राज्य करा हे धोरण काही अंशी अपयशी ठरले. काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यातील संघर्ष तात्पुरता निवळला. मात्र दलितांच्या मनात ही शंका कायम होती की सवर्ण मतदारांच्या जोरावर निवडून आलेला प्रतिनिधी खरोखरच समाजाचे प्रश्न मांडेल का? हा प्रश्न आजही चर्चेचा विषय आहे. भाग 15. राजकीय प्रतिनिधित्वावर शिक्कामोर्तब. पुणे करारामुळे हे सिद्ध झाले की अस्पृश्य समाज हा भारतीय राजकारणाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या संमतीशिवाय देशाची घटनात्मक रचना पूर्ण होऊ शकत नाही. आंबेडकरांनी दलितांना याचक न ठेवता राजकीय भागधारक बनवले. ही त्यांच्या संघर्षाची पहिली मोठी घटनात्मक विजयगाथा होती. भाग 16. गांधीजींचे हरिजन कार्य. पुणे करारानंतर गांधीजींनी आपले जीवन अस्पृश्यता निवारणासाठी वाहिले. त्यांनी हरिजन वृत्तपत्र सुरू केले आणि देशभर दौरा केला. जरी आंबेडकर आणि गांधी यांच्या विचारधारेत फरक होता, तरी या करारामुळे हिंदू समाजात आत्मपरीक्षणाची लाट निर्माण झाली हे नाकारता येणार नाही. भाग 17. आंबेडकरांचे वैचारिक मंथन. पुणे करारानंतर काही वर्षांनी आंबेडकरांनी या कराराचे मूल्यमापन केले. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकात त्यांनी मांडले की संयुक्त मतदारसंघांमुळे म्हणजेच जॉईंट इलेक्टोरेट्समुळे खऱ्या अर्थाने स्वतंत्र बाण्याचे नेतृत्व तयार होण्यास अडथळे येतात. तरीही त्यावेळच्या परिस्थितीत हा करार करणे अनिवार्य होते. भाग 18. भारतीय संविधानाचा आधार. पुणे करारात ज्या राखीव जागांच्या तत्वावर शिक्कामोर्तब झाले, तेच तत्व पुढे भारतीय संविधानात अनुच्छेद 330 आणि 332च्या रूपाने स्वीकारले गेले. आज संसदेत आणि विधानसभेत जे अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण आपण पाहतो, त्याची मुळे याच 1932च्या पुणे करारात आहेत. भाग 19. सामाजिक क्रांतीची नांदी. पुणे करार हा केवळ राजकीय करार नव्हता, तर ती एक सामाजिक क्रांतीची नांदी होती. याने दलितांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून दिली. हजारो वर्षांची गुलामगिरी संपवण्यासाठी कायद्याचे आणि सत्तेचे पाठबळ आवश्यक असते, हे या कराराने संपूर्ण जगाला दाखवून दिले. भाग 20. समारोप आणि निष्कर्ष. पुणे करार 1932 हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मुत्सद्देगिरीचे आणि गांधीजींच्या त्यागाचे प्रतीक आहे. या करारामुळे दलितांच्या राजकीय अस्तित्वाला कायदेशीर मान्यता मिळाली. आजच्या लोकशाहीतही हा करार तितकाच प्रसंगोचित आहे. समाज सुधारक चॅनलच्या या मालिकेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की हक्क मिळवण्यासाठी संघर्षासोबतच संवादही महत्त्वाचा असतो. धन्यवाद.